वनरवाडीचे उपसरपंच तथा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तू भेरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक लोकशाही न्यूजच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी नाशिक लोकशाही न्यूजशी संवाद साधताना त्यांनी आपल्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील विकासाबाबत मनोगत व्यक्त केले। दत्तू भेरे म्हणाले, माजी आमदार रामदासजी चारोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश भाऊ बर्डे आणि सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने गेल्या 3 वर्षात दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील समन्वय वाढून दोघांनाही न्याय मिळेल अशी भूमिका आम्ही सातत्याने घेतली आहे। ते पुढे म्हणाले, वनरवाडीच्या विकासासाठी उपसरपंच म्हणूनही प्रामाणिकपणे काम करतो। गावातील मूलभूत सुविधा, सामाजिक उपक्रम आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची गती कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे। पुढील काळातही गावाचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय राहील। यावेळी दत्तू भेरे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज, मित्रपरिवार, सहकारी, ग्रामस्थ आणि सर्व हितचिंतकांचे आभार मानले। त्यांनी यापुढेही लोकांच्या विश्वासाला पात्र ठरत प्रामाणिकपणे जनसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नमस्कार, मी भाऊसाहेब चव्हाणके। आता मी तुम्हाला दत्तू भाऊ भेरे, आमचे मित्र दत्तू भाऊ भेरे हे मागील साधारणतः 5 वर्षापासून ग्रामपंचायत उपसरपंच आहे आणि त्याचबरोबर नवनियुक्त आता 2 वर्षापासून ते मार्केट कमिटी दिंडोरीचे संचालक मंडळातील संचालक आहे। तरी त्यांच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर खूप प्रेमळ आणि अत्यंत दयाळू, त्याचबरोबर कर्मनिष्ठ माणूस आहे। एक माणूस म्हणून कसा राहावा तर ते दत्तू भाऊंक बघितलं तर आपल्याला नक्कीच कळून जाईल की एका छोट्या कुटुंबात आणि एका छोट्या गावात जन्माला येऊन काबाड कष्ट करून मोठ्या मेहनतीने आणि हिमतीने स्वतःचं कुटुंब सांभाळता ते जरी उपसरपंच झाले, पण ते उपसरपंच होण्यापेक्षा ते सरपंच न होता गावाची आई म्हणून त्यांनी पूर्ण गावाचा कसा विकास केला हे आपण आज त्या वनरवाडी गावात जर गेलं तर नक्कीच बघायला मिळेल की मागील 5-6 वर्षापूर्वी वनरवाडी हे गाव कसं होतं आणि आता ते गाव कसं फुलासारखं टवटवीत दिसायला लागलं। त्याच्या मागचं सर्वात कष्ट आणि मेहनत जर असेल तर दत्तू भाऊ भेरे यांची आहे। आणि दत्तू भाऊ भेरे नुसते गावाचाच विकासाबरोबर आज संचालक मंडळ मार्केट कमिटीत जर असेल तर नक्कीच भविष्यामध्ये प्रशांत कड आणि त्याचबरोबर योगेश भाऊ बर्डे असतील किंवा त्यांचे इतर संचालक मंडळ असेल, त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात या दिंडोरी तालुक्याचा शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरती वाचा फोडून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे न्याय देण्याचं काम करतील हे 100% खरं आहे। दत्तू भाऊंचं जे जीवन आहे त्या जीवनाचा जर विचार केला तर एक बालपणापासून म्हणायपेक्षा तरुण वयात यायच्या आधीपासून हालाकीच्या परिस्थितीतून त्यांचा उदरनिर्वाह करत करत त्यांनी ट्रॅक्टर हमालीचं काम केलं किंवा ट्रॅक्टरनी माती वाहणं किंवा इतर शेतीचे कामं करणं, अशा परिस्थितीतून त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांनी वरच्या लेवलला आणलं आणि त्यानंतर त्यांनी समाजकारण करता करता राजकारणाची कास धरली, कारण राजकारणातूनच समाजकारण करण्याची एक प्रथा म्हणायपेक्षा एक गरजेचा विषय झाला। आज तुकाराम भाऊ जोंधळे असतील किंवा आपले नरेंद्र जाधव असतील आणि त्याचबरोबर घोरपडे वकील असतील किंवा आता प्रशांत भाऊ कडे किंवा आपले योगेश बर्डे असतील, त्याचबरोबर गंगा निखाडे असतील, असे जर एकत्रित तरुणांची जर मोठ बांधली तर तालुक्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही। हेच त्यांच्या या गोष्टीत मी एक नवीन शब्द ऍड करतोय। तरुणांनी एकत्र येऊन उभं केलेलं कोणतंही कार्य हे जोखण्याजोगच आहे असं या कमिटीकडे बघून वाटतं आणि असं या दत्तू भाऊंकडे बघून वाटतं। आदरणीय माजी आमदार रामदासजी चारोस्कर साहेब, आदरणीय सभापती प्रशांत कड, उपसभापती आमचे मित्र योगेश भाऊ बर्डे व सर्व संचालक मंडळ, सर्व मिळून आम्ही मार्केट कमिटीचा खऱ्या अर्थानं या 3 वर्षामध्ये म्हणजे चांगल्यापैकी शेतकऱ्यांना न्याय देऊन व्यापारी वर्ग असेल, शेतकरी असेल, यांच्यात जो काही दुरावा एक होता तो एकत्र करून व्यापाऱ्यांना कुठंतरी व्यवस्थित न्याय देऊन, शेतकऱ्यांना न्याय देऊन आणि चांगल्या प्रकारे आम्ही मार्केट कमिटीचा विकास करण्याचा प्रयत्न सर्व संचालक मंडळ करते। आणि सभापती आपले प्रशांत कड असतील, योगेश भाऊ बर्डे असतील, सर्व संचालक मंडळ अतिशय योग्य पद्धतीने आपण मार्केट कमिटीचा विकास करतोय आणि शेतकऱ्यांना पण न्याय मिळवून द्यायचा
काम करतोय आणि ही मार्केट कमिटीच्या अजून चांगल्या प्रकारे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला येईल असं मी या वतीने तुम्हाला सांगतोय. वनरवाडीमध्ये तुम्ही 5 वर्ष सरपंच होता, उपसरपंच आहे अजून. तर असं कार्य तर तुम्ही भरपूर केलेलं आहे. आम्ही नाशिक लोकशाहीने सर्वे केला असता, पण सर्वात मोठं कार्य तुम्ही असं वनरवाडीमध्ये काय केलं? तर मी वनारवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी आम्ही काम करत असताना एक सगळ्यात महत्त्वाचं गावासाठी एक मंगल कार्यालय उभं करून सर्व गोरगरीब जनता असेल, गावातील सर्व नागरिक असतील, तिथं लग्नाची आम्ही व्यवस्था केलेली आहे. एक जलजीवन योजनेत पाण्याची टाकी असेल, विहीर असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, शाळेचं काम असेल, अंगणवाडीचं काम असेल, रस्त्यांचे कामं असतील, पुलाचे कामं असतील, असे मार्गी लावण्याचं काम आम्ही या 4 वर्षात केलंय. तसंच मुख्यमंत्री योजना आणि ओमकार पवार साहेबांनी जे गोरगरिबांकडनं अभ्यासासाठी अभ्यास करायला लावून त्या प्रकारे कसं कार्य केलं? चांगल्या प्रकारे ओमकार सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या पद्धतीने आम्ही चांगल्या प्रकारे गावात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे आणि त्यांची काही मदत लागली तरी ती आम्ही घेणार आणि त्यांच्याकडून काही जे काही कामं मार्गी लावायचे असतील ते पण आम्ही ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.